ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व प्रभाग समिती क्षेत्रात मिळून 769 अनधिकृत बांधकामे आहेत। त्यापैकी 663 अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी बीट डायरीत केलेली आहे। ही सर्व बांधकामे पक्की, अर्धी पक्की, कच्ची कोणत्याही स्वरूपाची असली तरी ती तात्काळ तोडून टाकावीत, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले। हे तोडकाम करताना पोलीस बंदोबस्त मिळाला नाही, स्थानिकांचा विरोध होता, दबाव आला, अशा प्रकारची कोणतीही कारणे न सांगता अनधिकृत बांधकामांचे निष्कासन झाले पाहिजे। त्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची राहील। त्यांना त्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल। त्यासाठी इतर आवश्यक सहकार्य परिमंडळ उपायुक्त करतील। मात्र या कामात कोणतीही हयगय होऊ नये, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आपण कसूर करीत आहोत, असे चित्र निर्माण होणे आपल्याला भूषण व्हावं नाही। आपल्या पदनिर्देशात कर्तव्याचे पालन आपल्याला करावेच लागेल। न्यायालयाने संबंधात दिलेल्या आदेशांचे विनाविलंब पालन केले जावे, त्याची कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जावी, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले। अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी आयुक्तांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, दिनेश ताडे, उपनगर अभियंता विनोद पवार यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते। अनधिकृत बांधकामांची बीट डायरीत नोंद झाली की सहाय्यक आयुक्तांनी तेथे स्थळ पाहणी केलीच पाहिजे, तसेच तोडकाम करताना स्वतः उपस्थित राहिले पाहिजे। अनधिकृत बांधकामात टप्प्याटप्प्याने वास्तव सुरू झाले की त्याचे निष्कासन आणखी अवघड होते, असेही आयुक्त म्हणाले। शिवसेनेचे सचिव आणि ठाणे नगरीचे माजी महापौर श्री संजय मोरे साहेबांना मिहीर ठक्कर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे शहराच्या विकासामध्ये आणि जडणघडणीमध्ये योगदान देणारे माननीय श्री संजयजी मोरे साहेबांना पुनश्च एकदा श्री मिहीर ठक्कर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी 12 नंतर 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। या वाढत्या तापमानाचा फटका ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना बसू लागला आहे। काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या चढ उतारामुळे नागरिकांना अंगदुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणे, तापाची लक्षणे दिसू लागली आहेत। असे 60 ते 70 रुग्ण दिवसाला येत असल्याची माहिती ठाण्यातील एका खासगी डॉक्टरांनी दिली। ठाणे जिल्ह्यातील फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसात 28 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली होती। त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा जाणवत होता, परंतु दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात चढ उतार होत असल्याचे दिसून येत आहे। सकाळी 10 वाजताच्या नंतर उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होते। 3 दिवसांपूर्वी ठाणे शहरातील तापमानातही वाढ झाली होती। जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी 12 नंतर 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। या उष्ण वातावरणामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते, त्यामुळे उन्हातून घरी आल्यावर साखरयुक्त पेय पिणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे। या तापमान वाढीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे। गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घसादुखीने नागरिक त्रस्त झाले आहेत। शहरातील छोट्या दवाखान्यात तसेच आरोग्य केंद्रात या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे। या रुग्णांची संख्या खासगी दवाखान्यात अधिक आहे। या आजाराने त्रस्त असलेले 60 ते 70 रुग्ण दिवसाला दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याची माहिती कोपरी भागातील डॉक्टर नंदकुमार ठाकूर यांनी दिली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत।
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील कल्याण तालुक्यातील कोळिवले गावातील कुस्तीपटू कैलासवासी बळीराम महादू कारभारी यांचा सुपुत्र अजित कारभारी यांनी ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत यांच्या प्रोत्साहनाने रशियामधील एरोग्लँड कोलबना येथे 36 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये L-410 या हवाई जहाजातून 51,000 मीटर आकाशात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना दिली. अजित हे प्रथम भारतीय नागरिक ठरले आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तसेच नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणेचे माजी मुख्य क्षेत्र रक्षक तथा ठाणे शहराचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनी सर्वात पहिल्यांदा अजित कारभारी यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ना.स.द. चे मुख्य क्षेत्र रक्षक रमेश गोरे, उपमुख्य क्षेत्र रक्षक कमलेश श्रीवास्तव उपस्थित होते. अजित कारभारी हे ठाण्यातील नागरी संरक्षण दलात चीफ वॉर्डन म्हणून कामावर रुजू आहेत. Hi, good morning everybody. My name is Ajit Karbari. I am staying in Kalyan, district Thane, Maharashtra in India. I am completed my task in Aeroglad Kolomna in Russia. -30 degree temperature. Chhatrapati Shivaji Maharaj flag highlighted from the height of 16,732 feet and on the occasion of the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj. Thank you very much.